हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला ग्रीन हाऊसबद्दल शिकायचं आहे. ठीक आहे. आपलं शेवटचं लेक्चर आहे, पण काही जर पार्ट जर राहिला असेल तर मी एकदा परत बघतो आणि तो आपण पार्ट जनरली शिकून घेऊयात. ठीक आहे. आता ग्रीन हाऊस काय, हा एक प्रोटेक्टेड कल्टिवेशनचा एक पार्ट आहे. ठीक आहे. हा हॉर्टिकल्चरमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. तर ग्रीन हाऊस का शिकायचा आहे, कळलं का? ग्रीन हाऊस आपल्याला का शिकायचं आहे, सर्वात गोष्ट अगोदर लक्षात ठेवा. ग्रीन हाऊसचं इम्पॉर्टन्स काय, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन हाऊस. आता एक सिंपल गोष्ट आहे की एक असा प्रदेश आहे ज्या प्रदेशात सनलाईट आहे तो खूप कमी पडतो आणि तिथं बर्फाचा प्रदेश आहे. तर अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला एखादं क्रॉप कल्टिवेट करायचं आहे, ते तुम्ही करू शकता का? नाही. कारण की टेम्परेचर काय आहे तिथं एकदम कमी आहे आणि क्रॉपला ऑप्टिमम टेम्परेचर पाहिजे ग्रो होण्यासाठी. ठीक आहे. मग आपण काय करतो की असं घर टाईप बांधतो. या घर टाईपमध्ये इथं वर काय असतं, एखादी ट्रान्सपरंट शीट असते किंवा ट्रान्सपरंट ग्लासेस असतात. या ट्रान्सपरंट ग्लासेसमधनं एनर्जी या चेंबरमध्ये किंवा या घरामध्ये हाऊसमध्ये येते, पण आत आलेली एनर्जी परत बाहेर जात नाही. म्हणजे ही एनर्जी जी आहे ही आतमध्येच ट्रॅप होते आणि आत जर एनर्जी ट्रॅप झाली तर काय होतं की इथलं टेम्परेचर जे आहे ते वाढतं. म्हणून बघा की टेम्परेट रिजनमध्ये बाहेरच्या तापमानापेक्षा आतलं तापमान जे आहे, म्हणजे अशा ठिकाणी जिथं बर्फ पडतो तर बाहेर जर 0 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर आत नियरली अबाउट 15 ते 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाऊ शकतं, राहू शकतं आणि हे आपण कंट्रोल करू शकतो विथ द हेल्प ऑफ ग्रीन हाऊस. मग अशा कंडिशनमध्ये जर 15 ते 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं तर मग अशा कंडिशनमध्ये आपण ग्रीन हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप जनरली आपण काय करू शकतो, ग्रो करू शकतो. ठीक आहे. म्हणून काय, हा एक प्रोटेक्टेड कल्टिवेशनचा पार्ट आहे. कोणतं? ग्रीन हाऊस. ठीक आहे. आपल्याला शिकायचं आहे ग्रीन हाऊस. आता वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन हाऊस आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ग्रीन हाऊस जर तुम्हाला शिकायचं असेल तर याचा सगळ्यात इम्पॉर्टंट जर जे काही आहे त्याचे टाईप्स आहे. आता तुम्हाला सांगतो मी की वेगवेगळ्या एक्झाममध्ये आतापर्यंत ग्रीन हाऊसचे टाईप्स काय हे आजपर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत, बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि MCR मध्ये सुद्धा विचारलेलं आहेत. ठीक आहे. म्हणून हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. आता ग्रीन हाऊस काय की हा एक असा स्ट्रक्चर आहे जो एखाद्या ट्रान्सपरंट मटेरियलने त्याला कव्हर केलेलं असतं. ते ट्रान्सपरंट मटेरियल ग्लास किंवा पण असू शकतं किंवा प्लास्टिक सुद्धा असू शकतं. जे काय करतात की सोलर रेडिएशनला आत येऊ जातात. आत आल्यानंतर त्या सोलर रेडिएशनला काय करतात, ट्रॅप करतात. आत ट्रॅप केल्यानंतर आतमधली जी हीट आहे ती वाढते आणि मग एक कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशन जनरली आतमध्ये जनरली काय होते, क्रिएट होते आणि त्याच्यामध्ये प्लांटची जी ग्रोथ आहे ती प्रॉपरली वाहू शकते. ठीक आहे. किंवा ग्रीन हाऊस काय, ठीक आहे, ग्रीन हाऊस हे प्लांटसाठी काय असं हाऊस आहे जिथे हीट, लाईट, ह्युमिडिटी याला सगळ्यांना आपण काय करतो, कंट्रोल करतो. आणि याला कंट्रोल का करतो, कारण की ते प्लांटसाठी जी फेवरेबल लाईट असतं, हीट असते किंवा ह्युमिडिटी असते, जी आपण फेवरेबल हीट काय करतो त्याला कंट्रोल करून जे प्लांटसाठी सुटेबल आहे, ठीक आहे, जी बेटर आहे, ठीक आहे, कळलं ना, ती त्याला आपण प्लांटला जनरली प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय की आउटसाईडची कंडिशन आणि आतली कंडिशन ही टोटली वेगळी असते. काय असते, वेगळी असते. एक सिंपल गोष्ट आहे, तुमचं घर एखाद्या बर्फाच्या प्रदेशात आहे. ठीक आहे. आता बाहेरचं वातावरण आणि आतलं वातावरण हे कम्प्लिटली काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. बाहेर बाहेर जर 0 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर आत तुमच्या घरामध्ये नियरली अबाउट 15 ते 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असतं, बरोबर ना? तेवढं लक्षात ठेवा. आता ग्रीन हाऊस काय, आता ग्रीन हाऊसचे फायदे मी तुम्हाला सांगतो. आता हे काय पॅरामीटर्स आहे. आता बघा, इल्ड अशा ठिकाणी की जिथं ग्रीन हाऊस नाही आहे, ठीक आहे, जर तिथं 100 क्विंटल जर इल्ड आलं आणि ग्रीन हाऊस जर तुम्ही आणलं तर हे जे इल्ड आहे हे जनरली 20 ते 150% जे आहे इन्क्रीज होऊ शकतं. काय, 20 ते 150%पर्यंत इल्ड जे आहे ते इन्क्रीज होऊ शकतं ॲज कम्पेअर टू ओपन फील्ड. ठीक आहे. पेस्टिसाईड आणि पेस्ट कंट्रोल विचार करा, काय हे पूर्ण कम्प्लिटली काय झालेलं आहे, कम्प्लिटली कशानं केलेलं आहे, एका ट्रान्सपरंट मटेरियलनं आपण याला कव्हर केलेलं आहे आणि याच्या आतमध्ये क्रॉप आहे. ठीक आहे. मग मला सांगा, आतमध्ये क्रॉप आहे, एकदम प्रोटेक्टेड कंडिशनमध्ये क्रॉप आहे, तर पेस्टचा अटॅक आहे तो याला होऊ शकतो का? लोकस्ट सारखे पेस्ट या आपल्या क्रॉपवर जनरली अटॅक करू शकतात का? नाही. ठीक आहे. म्हणजे काय की आपण पेस्टिसाइड्स किंवा पेस्टला कंट्रोल सुद्धा करू शकतो. तर किती पर्सेंट ओपन फील्डमध्ये
ओपन फील्डमध्ये जर जेवढे पेस्ट येतात त्याच्यापैकी आपण 50% जे पेस्ट आहे ते जनरली आपण ग्रीन हाऊसच्या मदतीनं आपण कंट्रोल करू शकतो. आता वॉटर यूजचा फायदा काय की जनरली आपण 50 ते 90% जे वॉटर आहे ते जनरली आपण सेव्ह करू शकतो. आता सिंपल गोष्ट आहे, वॉटर जे आहे बघा, ही तुमची जमीन आहे, जमिनीवर पाणी आहे, जमिनीवर जर सनलाईट पडला तर हे जे वॉटर आहे हे काय होईल, इव्हॅपोरेट होईल. इव्हॅपोरेट होऊन काय होईल, त्याचे काय बनतील, क्लाउड्स बनतील, बरोबर. आता एक सिंपल गोष्ट आहे, ही जमीन आहे, तुम्ही इथं पाणी दिलं, पाणी दिल्यामुळं काय होतं, इथलं वॉटर काय होईल, इव्हॅपोरेट होईल. पण इव्हॅपोरेट होऊन बाहेर जाईल का, नाही, ते आतच राहील, आतल्याच चेंबरमध्ये राहील आणि आतच एक चांगली ह्युमिडिटी जी आहे ती काय करेल, जनरेट करेल. कळालं. म्हणजे काय की वॉटरला सुद्धा आपण काय करू शकतो, जनरली प्रिझर्व करू शकतो, कन्झर्व करू शकतो. ठीक आहे. एरिया अंडर कल्टिवेशन, आता जर तुम्ही बघितलं ग्लोबली, म्हणजे वर्ल्डमध्ये जर तुम्ही बघितलं 5 लाख हेक्टर जो एरिया आहे, ठीक आहे, म्हणजे टोटल कंट्री, ठीक आहे, म्हणजे इंडिया पकडा, चायना पकडा, USA पकडा, ब्राझील पकडा, रशिया पकडा, अशा टोटल कंट्री मिळून जर तुम्ही बघितलं जगामध्ये 5 लाख हेक्टर जो एरिया आहे तो ग्रीन हाऊसच्या अंडरमध्ये आहे. किती, 5 लाख हेक्टर एरिया ग्रीन हाऊसच्या अंडरमध्ये आहे. ठीक आहे. आता हे ग्रीन हाऊस नेमकं वर्क तरी कसं करतं, सर्वात अगोदर लक्षात ठेवा. काय होतं की बघा, असं एक चेंबर असतं जे ट्रान्सपरंट मटेरियलनं कवर्ड केलेलं असतं आणि ह्या चेंबरमध्ये फॅन पण असतो. जनरली होतं काय, हिवाळ्यामध्ये काय होतं की टेम्परेचर जे आहे ते जनरली खूप कमी असतं. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की जर टेम्परेचर कमी असेल तर क्रॉप जे आहे ते जनरली ग्रो होत नाही. तर मग आपल्याला हीट मेंटेन करायची आहे, तर आपण काय करतो की अशा प्रकारचं स्ट्रक्चर बांधतो. स्ट्रक्चर बांधल्यानंतर काय होतं की याच्या जे सोलर रेडिएशन आहे ते जमिनीवर पडतात. ठीक आहे, या ट्रान्सपरंट मटेरियल थ्रू या हाऊसमध्ये येतात. पण हाऊसमध्ये आल्यानंतर हे जे सोलर रेडिएशन आहे हे परत जात नाही, कारण की हे काय करतात, इथे ट्रॅप केल्या जातात. इथे जर सोलर रेडिएशन जर ट्रॅप झाले तरी इथली हीट जी आहे ती काय होते, वाढते. मग हिवाळ्यामध्ये जर बाहेरचं टेम्परेचर जर कमी असेल पण ग्रीन हाऊसचं जे टेम्परेचर आहे ते काय वाढते. म्हणजे काय की ग्रीन हाऊसचं टेम्परेचर जे आहे ते थोडंसं वॉर्म असते किंवा थोडंसं ऑप्टिमम असते प्लांटच्या ग्रोथसाठी. ठीक आहे, हा याचा फायदा आहे. दुसरी गोष्ट काय की आपण उन्हाळ्यामध्ये जर बाहेरचं टेम्परेचर जर जास्त असेल तर आपण आतमध्ये फॉगर काय असतात की असं सोडलेले असतात, ठीक आहे, पाईप, आणि त्याच्या थ्रू थोडंसं पाणी जे आहे ते असं वातावरणामध्ये सोडलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, फॉगर असं म्हणतो. किंवा आपण फॅन लावू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय की आतलं तापमान जे आहे ते आपल्याला रेड्यूस करण्यासाठी सुद्धा मदत होते. कधी, उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे, समरमध्ये. ठीक आहे, हे आहे ग्रीन हाऊसचं एक सिंपल वर्किंग प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवा. याच्यामध्ये व्हेंटिलेशनसाठी फॅन सुद्धा असतो. दुसरी गोष्ट काय की ह्युमिडिटी, टेम्परेचर या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो. पेस्टपासून प्रोटेक्शन होतं. तिसरी गोष्ट काय की आपण वॉटरला जनरली जे आहे ते जनरली प्रिझर्व करू शकतो. ठीक आहे, आपण डिसीजपासून प्लांटला प्रिझर्व करू शकतो. ठीक आहे, असे वेगवेगळे याचे फायदे आहेत ग्रीन हाऊसचे. ठीक आहे, म्हणजे ग्रीन हाऊस एक सिंपल गोष्ट काय आहे की बाहेरचं तापमान जर वेगळं असेल, आतलं तापमान काय बाहेरच्या तापमानापेक्षा कम्प्लिटली डिफरंट असतं. आणि ते अशा प्रकारे असतं की आपण आतलं सगळं तापमान जे आहे ते आपण आर्टिफिशियली जनरली कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपण कंट्रोल करतो की जिथे प्लांटची ग्रोथ जी आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणजे जेवढं टेम्परेचर, जेवढं कंडिशन्स जे आहे त्या प्लांटला लागतात तेवढं आपण त्याला आर्टिफिशियली प्रोव्हाइड करतो ग्रीन हाऊस बांधून. कळालं. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, ग्रीन हाऊस. आता वर्किंग ऑफ ग्रीन हाऊस. आता बघा, सनलाईट काय होतात, एंटर येतात. ठीक आहे, हे आपण बघितलं. व्हेंटिलेशन पण असते याच्यामध्ये, वॉर्म एअर काय, हे सगळं आपण बघितलं. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन जे आहे ग्रीन हाऊसचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ग्रीन हाऊसचं जे क्लासिफिकेशन आहे हे वेगवेगळं आहे. बघा, शेप आणि डिझाईनच्या बेसिसवर सुद्धा ग्रीन हाऊसचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या बेसिसवर सुद्धा ग्रीन हाऊसचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कव्हरिंग मटेरियलच्या बेसिसवर सुद्धा ग्रीन हाऊसचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. लेवल ऑफ एन्व्हायरमेंटल कंट्रोलच्या बेसिसवर ग्रीन हाऊसचं क्लासिफिकेशन आहे. टेम्परेचर रिक्वायरमेंटच्या बेसिसवर आहे. व्हेंटिलेशन सिस्टीमच्या बेसिसवर आहे. व्हेंटिलेशन म्हणजे काय किंवा नॅचरल व्हेंटिलेशन सिस्टीम म्हणजे काय, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन सिस्टीम. दुसरी गोष्ट काय की पर्पजच्या बेसिसवर, म्हणजे काय की बा रिसर्च पर्पजसाठी एक ग्रीन हाऊस आहे वेगळं असतं. म्हणजे रिसर्च पर्पजसाठी जे ग्रीन हाऊस आहे ते एकदम छोटं असतं. कमर्शियल लेवलला जे ग्रीन हाऊस आहे ते खूप जास्त मोठं असतं. ठीक आहे, म्हणजे काय की रिसर्च पर्पजसाठी सुद्धा, म्हणजे तुमचा यूज काय त्याच्या बेसिसवर सुद्धा ग्रीन हाऊसचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कमर्शियल बेसिस आहे का रिसर्च पर्पजसाठी आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता हे ग्रीन हाऊसचं क्लासिफिकेशन हाच सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे.
मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ग्रीन हाऊसमध्ये, याच्यामध्ये आपण CO2चं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, बाहेर जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन बाहेर CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, पण ग्रीन हाऊसमध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. आता CO2 का इम्पॉर्टंट आहे, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे 6CO2 प्लस 12H2O याच्यापासून काय बनतं, C6H12O6 म्हणजे काय, ग्लुकोज मॉलिक्यूल बनतो. जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन जर ग्रीन हाऊसमध्ये जास्त असेल तर प्लांटमध्ये ग्लुकोजचं पर्सेंटेज जे आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते जनरली वाढतं. प्लांटमध्ये जर ग्लुकोज वाढला, ग्लुकोज इज अ वन काइंड ऑफ सोर्स ऑफ एनर्जी. ग्लुकोज सोर्स ऑफ एनर्जी. या ग्लुकोजपासून प्लांटला एनर्जी भेटते, बरोबर. आता सपोज एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यानंतर तुम्ही त्याला काय देता, लगेच चॉकलेट किंवा बिस्किट देतात. लगेच त्याला चॉकलेट किंवा बिस्किट दिल्यामुळे काय होतं की त्याला एनर्जी येते. एनर्जी कशा थ्रू येते, ग्लुकोज थ्रू येते, ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघा की लोक मोठ्या मोठ्या एक्झामला जाताना छोटीशी बॉटल घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये ग्लुकोजचं पाणी नेतात. म्हणजे काय की इन्स्टंट एनर्जी जी आहे ती त्याच्या ब्रेनला जनरली भेटत असते, ठीक आहे. आता हे जे ग्लुकोज आहे हे का बनलं, CO2चं कॉन्सन्ट्रेशन आज जास्त आहे, ठीक आहे. CO2चं कॉन्सन्ट्रेशन जर आज जास्त असेल तर ग्लुकोज मॉलिक्यूलचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे प्लांटमध्ये जास्त ग्लुकोज सिंथेसाइज होईल. जर ग्लुकोज जास्त सिंथेसाइज झाला तर प्लांटला एनर्जी भेटेल आणि प्लांटची ग्रोथ जी आहे ती जनरली फास्ट होते, ठीक आहे. कळलं, हे एक इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज आहे ग्रीन हाऊसचा. आता बघा क्लासिफिकेशन जे आहे ग्रीन हाऊसचं ते आपण बघतोय. आता ग्रीन हाऊस जे आहे ना, शेप आणि डिझाईनच्या बेसिसवर आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशनमध्ये काय काय येतं. सर्वात अगोदरचा जो ग्रीन हाऊस आहे तो आहे लीन टू टाईप ग्रीन हाऊस. काय, लीन टू टाईप ग्रीन हाऊस. आता बघा लीन टू टाईप ग्रीन हाऊस म्हणजे काय, अटॅचिंग वन साइड ऑफ द ग्रीन हाऊस टू एन एक्झिस्टिंग बिल्डिंग, ठीक आहे. युटिलाइज द वॉल ऑफ द एक्झिस्टिंग स्ट्रक्चर ऑफ द सपोर्ट. ॲडव्हान्टेज काय याचा, लो कन्स्ट्रक्शन कॉस्ट, इझी ॲक्सेस टू युटिलिटीज. लिमिटेशन काय, लिमिटेड स्पेस, लाईट अवेबिलिटी आणि स्मॉल स्केल कल्टिवेशन किंवा रिसर्च पर्पजसाठी तुम्ही याला वापरू शकता लीन टू टाईप. आता बघा हे घर आहे, ठीक आहे. ही घराची भिंत आहे. आता घराच्या भिंतीला काय करायचं, असं स्ट्रक्चर जे आहे ते जनरली फॉर्म करायचं. असं स्ट्रक्चर, ही घराची भिंत आहे, इथून असं स्ट्रक्चर जे आहे ते फॉर्म करायचं. जर तुम्हाला नॉर्मल ग्रीन हाऊस जर बांधायचं असेल तर तुम्ही कसं बांधाल, असं स्ट्रक्चर आणि एक असं स्ट्रक्चर, बरोबर. आता मला सांगा, तुम्ही इथं भिंत असल्यामुळं फक्त एवढं स्ट्रक्चर तुम्हाला बांधायची गरज पडली, का नाही. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं की तुमच्या जी ग्रीन हाऊसची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, म्हणजे त्याला बनवण्यासाठी जी कॉस्ट आहे ती काय होते, जनरली रेड्यूस होते, ठीक आहे. काय होते, रेड्यूस होते. आणि जर तुमच्याकडे स्पेस जर लिमिटेड स्पेस जर तुमच्याकडे असेल आणि स्पेस जर तुमच्याकडे लिमिटेड असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही हे लीन टू टाईपचं जे ग्रीन हाऊस आहे ते जनरली तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. मग आता हे काय, जर तुम्हाला स्मॉल स्केलवर म्हणजे तुम्हाला घरच्यासाठी किंवा घरच्या कन्झम्पशनसाठी जर तुम्हाला काही बनवायचं आहे तर भाजीपाला ह्याच्यात तुम्ही ग्रो करू शकता. ज्याप्रमाणे किचन गार्डनचा एक कन्सेप्ट आलेला आहे नवीन, ठीक आहे. तशा प्रकारे तुम्ही स्मॉल स्केल कल्टिवेशनसाठी हे तुम्ही जनरली यूज करू शकता किंवा रिसर्च पर्पजसाठी, ठीक आहे. तुम्ही जनरली हे ग्रीन हाऊस जे आहे त्याला आपण जनरली युटिलाइज करू शकतो. आता बघा परत एकदा बघूयात, लीन टू टाईप ग्रीन हाऊस म्हणजे काय, याची जी वन साईड आहे ग्रीन हाऊसची ती एका एक्झिस्टिंग बिल्डिंगला अटॅच झालेली असते. बघा हे काय करतात की या वॉलला युटिलाइज करतात, कळालं का, या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरला सपोर्ट करण्यासाठी. कळालं, या वॉलला ते युटिलाइज करतात कशाला, एक्झिस्टिंग सिस्टमला सपोर्ट करण्यासाठी. कळलं, एक्झिस्टिंग स्ट्रक्चरला सपोर्ट करण्यासाठी, ठीक आहे. ॲडव्हान्टेज काय याचा, लो कन्स्ट्रक्शन कॉस्ट. ऑब्विसली आपल्याला समोरचा पार्ट बांधायची गरज नाही, म्हणजे याची जी कॉस्ट आहे ती कशी असणार आहे, लो कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ठीक आहे. लिमिटेशन काय याची, लिमिटेड स्पेस अवेलेबल आहे, लाईट अवेबिलिटीचा इश्यू आहे. काय असतं की सकाळचा सूर्य आहे तो या साईडला असतो, नंतर संध्याकाळी सूर्य मावळताना इकडं जातो, मग काय होतं की सनलाईट जो आहे तो इकडं पडत नाही. म्हणजे काय की लाईट अवेबिलिटीचा हा सर्वात मोठा याचं लिमिटेशन्स आहे. म्हणजे काय की 1-2 वाजेपर्यंत याच्यामध्ये सनलाईट येऊ शकतो, संध्याकाळच्या वेळेस काय करायचं मग, ठीक आहे. असा पण इश्यू आहे. यूज फॉर, जर तुम्हाला स्मॉल स्केल कल्टिवेशन करायचं आहे, रिसर्च पर्पजमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो, ठीक आहे. हे काय बघितलं आपण, लीन टू टाईप ऑफ ग्रीन हाऊस. आता काय बघायचं आहे आपल्याला, इव्हन स्पॅन ग्रीन हाऊस. आता बघा लीन टू टाईप ऑफ ग्रीन हाऊस म्हणजे काय होतं की एक वॉल आहे, वॉलच्या बाजूला फक्त असं एक छोटंसं स्ट्रक्चर आहे. पण बघा इव्हन स्पॅन ग्रीन हाऊस म्हणजे काय असतं, बघा हे जे इक्वल स्ट्रक्चर आहे दोन्ही साईडला काय असतं, इक्वल स्ट्रक्चर असतं असं, ठीक आहे. बघा हे फ्री स्टँडिंग स्ट्रक्चर आहे,
म्हणजे काय फ्री स्टँडिंग म्हणजे काय की बघा हे कोणत्या वॉलला अटॅच आहे का, नाही. म्हणजे याला आपण काय म्हणतो, फ्री स्टँडिंग स्ट्रक्चर आहे. म्हणजे काय, हे इंडिपेंडंट स्ट्रक्चर आहे, ओपन स्पेस आहे. बघा सगळ्या बाजूला ओपन स्पेस आहे, हे दिसतं ना तुम्हाला, कुठे वॉल वगैरे काही दिसतं का, नाही. म्हणजे सगळ्या बाजूला ओपन स्पेस आहे. म्हणजे सकाळीचा सूर्य इथं असेल बरोबर, म्हणजे इथून पण सनलाईट येईल, आणि ज्यावेळेस सूर्य मावळेल म्हणजे मावळताना सूर्य या साईडला असेल तेव्हा आपण सनलाईट येईल. पण बघा लीन टू टाईपमध्ये काय होतं की सकाळीचा सूर्य जर घराच्या एका बाजूला असेल तर दुपारचा सूर्य एका बाजूला असतो. पण मग दुपारी इथं लाईट पडेल का, नाही, इथं शॅडो पडेल. ठीक आहे, म्हणजे काय, सावली पडेल. तेवढं लक्षात ठेवा. पण इव्हन स्पॅनमध्ये तसं नाही, हा फ्री स्टँडिंग स्ट्रक्चर आहे ग्रीन हाऊसचं. आता बघा तुम्ही, याचं जे रूफ आहे, रूफ म्हणजे काय की वरचा पोर्शन, ठीक आहे, याचं जे छत आहे ते 2 इक्वल स्लोपमध्ये डिवाइड झालेलं आहे, 2 इक्वल स्लोप्स ऑन द बोथ साईड. बघा असं रूफ आहे. लीन टू टाईपमध्ये काय होतं, असं होतं आणि इथे एक वॉल होती. ठीक आहे, तेवढंच होतं. आता बघा मोस्ट कॉमन डिझाईन आहे जे कमर्शियल कल्टिवेशनसाठी जनरली हे यूज केलं जातं. जर तुम्हाला लार्ज स्केलवर जर तुम्हाला क्रॉपचं जर ग्रो करायचं आहे ग्रीन हाऊसमध्ये, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही इव्हन स्पॅन ग्रीन हाऊस जे आहे ते जनरली अडॉप्ट करू शकता, कन्स्ट्रक्ट करू शकता. तेवढं लक्षात ठेवा. याचे जे रूफ्स आहेत ते 2 इक्वल स्लोप्स असतात याचे दोन्ही साईडला. जनरली बघा याच्यामध्ये युनिफॉर्म लाईट डिस्ट्रीब्युशन हे त्याचं एक मेजर ॲडव्हान्टेज आहे. व्हेंटिलेशनचा पण याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे. हे बघा इथे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन जे आहे ते पण प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे, जनरली मीडियम आणि लार्ज स्केलवर जर तुम्हाला क्रॉपचं प्रोडक्शन करायचं आहे तर इव्हन स्पॅन जो ग्रीन हाऊस आहे तो सुटेबल किंवा व्यवस्थित मानला जातो. ठीक आहे, इव्हन स्पॅनमध्ये काय विचारू शकतो तुम्हाला, हा फ्री स्टँडिंग आहे, पहिला पॉईंट आहे. याचा जो रूफ आहे तो दोन्ही इक्वल स्लोप्सला आहे, बोथ साईड्स. याचा जो रूफ आहे तो जनरली सारखाच आहे, तेवढं लक्षात ठेवा. थर्ड पॉईंट इम्पॉर्टंट नाही आहे. फोर्थ पॉईंट इम्पॉर्टंट आहे, युनिफॉर्म लाईट डिस्ट्रीब्युशन कोणत्या ग्रीन हाऊसमध्ये येतं, तर इव्हन स्पॅन ग्रीन हाऊसमध्ये युनिफॉर्म लाईट डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघायला भेटतं, सनलाईट डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, नंतर बघा अनइव्हन स्पॅन ग्रीन हाऊस. सर्वात अगोदर आपण बघितलं होतं लीन टू टाईप ग्रीन हाऊस, नंतर काय बघितलं आपण, इव्हन स्पॅन ग्रीन हाऊस. आता बघा लीन टू टाईपमध्ये काय असतं की ग्रीन हाऊसचा एक पार्ट भिंतीला अटॅच असतो. ठीक आहे, इव्हन स्पॅन ग्रीन हाऊसमध्ये काय असतं की दोन्ही जो रूफ आहे तो दोन्ही त्याच्या बाजू सारख्या असतात. अनइव्हन स्पॅन ग्रीन हाऊस म्हणजे काय असतं बघा, दोन्ही बाजू सारख्या आहेत का त्याच्या, म्हणजे एक पाय छोटा एक पाय मोठा. ठीक आहे, त्याचप्रमाणे याचं रूफ बघा एका साईडला खूप जास्त लॉंग आहे आणि दुसऱ्या साईडला कसं आहे, शॉर्ट आहे. बघा एका साईडला लॉंग आहे, एका साईडला काय शॉर्ट आहे. म्हणजे एका साईडला भिंत मोठी केली आहे त्यांनी बघा कन्स्ट्रक्शन करताना. म्हणजे बघा रूफ एका साईडला जास्त लॉंग आहे आणि दुसऱ्या साईडला कसं आहे, शॉर्ट आहे. बघा हे जे आहे ना अनइव्हन स्पॅन ग्रीन हाऊस, हे इव्हन स्पॅन सारखंच आहे, फक्त रूफचा जो स्लोप आहे तो अनइक्वल आहे बोथ साईडला. काय अनइव्हन स्पॅन ग्रीन हाऊस म्हणजे काय असतं की हा इव्हन स्पॅन सारखंच आहे, याचं स्ट्रक्चर इव्हन स्पॅन सारखंच आहे, पण याचा जो रूफचं स्ट्रक्चर जे आहे ते अनइक्वल आहे बोथ साईडला. हा याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आता जनरली जे हिली एरियाज असतात, हिली एरिया म्हणजे काय की जे पहाडी एरिया असतात की जिथं लँडचा स्लोप खूप जास्त आहे. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही अनइव्हन स्पॅन जे आहे ग्रीन हाऊस ते तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. मग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की हिली एरियाजमध्ये म्हणजे डोंगराळ भागामध्ये कोणत्या प्रकारचं ग्रीन हाऊस जे आहे ते जनरली आपण कन्स्ट्रक्ट केलं पाहिजे, तर अनइव्हन स्पॅन ग्रीन हाऊस जनरली आपण तिथे कन्स्ट्रक्ट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय, द लॉंगर स्लोप फेसेस द सन फॉर द बेटर लाईट इंटरसेप्शन. बघा याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल रूफ जे आहे ते अनइक्वल असतो. बघा अनइक्वल असतो दोन्ही साईडला. पण यांचं म्हणणं काय की जो लॉंगर साईड जी आहे ती नेहमी ज्या दिशेनं सूर्य उगवतो त्याला फेस केलेली असावी. कळलं, म्हणजे काय की लॉंगर स्लोप फेसेस द सन फॉर द बेटर लाईट इंटरसेप्शन. ठीक आहे, म्हणजे काय की बेटर लाईटचं इंटरसेप्शन जनरली इथं होईल. बघा असा पहाड आहे, ठीक आहे, असा पहाड आहे. तर मग अशा कंडिशनमध्ये बघा अशा कंडिशनमध्ये जनरली हे ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्ट केलं जातं. आता सूर्य जर इकडून उगवला, ठीक आहे, पण सनलाईट जास्त इंटरसेप्ट करणार नाही ना. जर तुम्ही असं कन्स्ट्रक्ट केलं, ठीक आहे, जर तुम्ही असं कन्स्ट्रक्ट केलं, ठीक आहे, आणि ही भिंत बांधली, ठीक आहे, बघा लॉंगर साईड ही आहे म्हणजे काय सनलाईटचं जास्त इंटरसेप्शन होईल, कारण की इथं भिंतीची लेंथ कमी आहे, इथं भिंतीची लेंथ जास्त आहे. ठीक आहे, तर मग अशा कंडिशनमध्ये काय होतं की सनलाईटचं जास्त इंटरसेप्शन होतं. म्हणजे काय की लॉंगर साईड जे आहे जिथून सूर्य उगवतो त्या साईडला तुम्ही त्याला फेस केलेला आहे. ठीक आहे, हे कशामध्ये बघतो आपण, अनइव्हन स्पॅन ग्रीन हाऊसमध्ये. आणि हे कुठं कन्स्ट्रक्ट करतात, जिथे हिली एरिया किंवा स्लोपिंग लँडवर याला कन्स्ट्रक्ट केलं जातं.
तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर बघा रिजेस आणि फरो ग्रीन हाऊस. रिजेस आणि फरो ग्रीन हाऊस तुम्ही बघितलं असाल. ठीक आहे. बघा हे काय रिजेस आणि फरो, रिजेस आणि फरो, हे बघा अशा प्रकारे असतं रिजेस फरो, रिजेस फरो, रिजेस फरो. हा जो वरचा जो पोर्शन आहे हा उठलेला, याला आपण काय म्हणतो रिजेस. ठीक आहे. आणि हा जो पोर्शन जो तुम्हाला दिसतो याला आपण काय म्हणतो फरो असं म्हणतो. बघा हे तुम्ही बघू शकता, हे रिजेस फरो, रिजेस फरो, रिजेस फरो. हे जे ग्रीन हाऊस आहे ना याला आपण काय म्हणतो रिजेस आणि फरो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इव्हन स्पॅन जो ग्रीन हाऊस आहे बघा हा एकच आहे. असे खूप सारे इव्हन स्पॅन ग्रीन हाऊस जर आले, बघा हा एक आहे. ठीक आहे. परत दुसरा आला. ठीक आहे. इथं बनला, परत तिसरा आला, असा बनला. म्हणजे काय खूप सारे इव्हन स्पॅन ग्रीन हाऊस एकमेकांसोबत असतात आणि काय बनवतात ते रिजेस अँड फरो ग्रीन हाऊस बनवतात. म्हणजे काय की सिरीज ऑफ इव्हन स्पॅन ग्रीन हाऊस कनेक्टेड साईड बाय साईड. म्हणजे काय की इव्हन स्पॅन जे ग्रीन हाऊस आहे ते साईड बाय साईड एकमेकांना कनेक्ट झालेले असतात आणि मग ते रिजेस आणि फरो ग्रीन हाऊस बनवतात. ठीक आहे. कळलं. आता बघा ॲडजेसंट हाऊस शेअर द कॉमन गटर ॲट द रिजेस. हे काय कामाचं नाही. ठीक आहे. अलो द लार्ज एरिया कव्हरेज विदाऊट इंटरनल साईड वॉल. आता जनरली होतं काय, एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा याच्यामध्ये काय दोन वॉल आहे. ठीक आहे. एक ही वॉल आहे. जर तुम्ही हे कंटिन्युअसमध्ये कन्स्ट्रक्ट केलं, जर तुम्ही कंटिन्युअसमध्ये याला कन्स्ट्रक्ट केलं तर या वॉलची काही गरज आहे का, नाही. परत हे नेक्स्ट आहे तर या वॉलची काही गरज आहे का, नाही. म्हणजे काय की एक वॉल इथं आणि एक वॉल डायरेक्ट शेवटी. ठीक आहे. कळलं. म्हणजे काय की लॉंगर स्लोप जर काय असतं की एरिया जर तुम्ही जास्त कव्हर केला तर तुम्हाला इंटरनल साईड वॉलची काही गरज नाही आहे. ठीक आहे. हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ते विचारू शकता की इंटरनल साईड वॉल जे आहे ती कोणत्या ग्रीन हाऊसमध्ये जनरली गरज नाही, तर ती आहे रिजेस आणि फरो ग्रीन हाऊसमध्ये. नंतर बघा याच्यामध्ये स्पेसचं खूप जास्त युटिलायझेशन होतं. ठीक आहे. युनिफॉर्म एन्व्हायरमेंट याला जनरली भेटतो. याच्यामध्ये वाईडली यूज इन कमर्शियल प्रोटेक्टेड कल्टिवेशन. जर तुम्हाला फ्लावरचं कल्टिवेशन करायचं आहे, ठीक आहे, प्रोटेक्टेड कल्टिवेशन जर करायचं आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही रिजेस आणि फरो ग्रीन हाऊस जे आहे ते जनरली ॲडॉप्ट करू शकता किंवा याला जनरली कन्स्ट्रक्ट करू शकता. ठीक आहे. प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे काय की फ्लावरचं प्रोडक्शन किंवा फ्लावरचं कल्टिवेशन जर तुम्हाला करायचं असेल तेव्हा. ठीक आहे. हे काय रिजेस आणि फरो. आता बघा हे हे क्विनोसेट ग्रीन हाऊस आहे, याला आपण हुफ हाऊस सुद्धा म्हणतो. बघा हे तुम्ही बघू शकता की याचं जे रूफ आहे हे असं सेमी सर्क्युलर आहे. सेमी सर्क्युलर म्हणजे काय, हा कम्प्लीट सर्कल आहे. सेमी सर्क्युलर म्हणजे काय की अर्धगोलाकार. बघा अर्धगोलाकार तुम्हाला याचं रूफ दिसेल. ठीक आहे. म्हणजे सेमी सर्क्युलर किंवा कर्व याचं रूफ स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल. आता बघा हे जे त्याचं वरचं जे स्ट्रक्चर आहे हे जनरली पीव्हीसी पाईप बेंड इंटू आर्चेस. बघा काय केलेलं असतं, एक पीव्हीसी पाईप आहे, असे त्याला बेंड केलं जातं. पीव्हीसी पाईप असं बेंड केलं जातं आणि त्याच्यावर ट्रान्सपरंट शीट किंवा ट्रान्सपरंट ग्लासेस त्याच्यावर जनरली टाकल्या जातात. हे बघा हे जे पीव्हीसी पाईप तुम्हाला दिसतील हे काय केलेले असे बेंड केलेले. म्हणजे ज्याप्रमाणे हा धनुष्यबाण आहे, धनुष्यबाणाला तुम्ही काय करतात, समोरची काडी आहे ती अशी बेंड करतात आणि इथून तुम्ही काय करतात तार बांधतात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये पॉलिव्हिनाइल क्लोराईड किंवा पीव्हीसी जे प्लास्टिकचे पाईप असतात त्याला असं बेंड केलेलं असतं आणि त्याला पॉलिथिन शीट जे आहे, ट्रान्सपरंट पॉलिथिन शीट किंवा ट्रान्सपरंट पॉलिथिन ग्लासेस आपण म्हणू शकतो, ते जनरली इथं लावलेले असतात. आता फक्त याच्यामध्ये पीव्हीसी पाईपच नसतात, याच्यामध्ये गॅल्वनाइज पाईपचा सुद्धा वापर केला जातो. जीव्ही पाईप जे असतात त्याचा वापर सुद्धा केला जातो. तेवढं लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय की लो कॉस्ट आहे आणि इझी आहे कन्स्ट्रक्शनसाठी. ठीक आहे. लिमिटेशन काय याच्यामध्ये, पुअर व्हेंटिलेशन हे त्याचं मेजर लिमिटेशन आहे आणि रेड्यूस हेडरूम ॲट साईट. ठीक आहे. नंतर कॉमन लो कॉस्ट प्रोटेक्टेड कल्टिवेशन. ठीक आहे. म्हणजे काय की तुम्हाला जर प्रोटेक्टेड कल्टिवेशन करायचं आहे पण कमी किमतीत जर तुम्हाला करायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये तुमच्याकडे पैसे कमी असेल आणि तुम्हाला लार्ज स्केलवर जर प्रोटेक्टेड कल्टिवेशन करायचं असेल किंवा करायचं असेल छोट्या स्केलवर पण, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही क्विनोसेट जनरली हुप हाऊस किंवा हे ग्रीन हाऊस जनरली तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये एवढंच इम्पॉर्टंट पॉईंट आहे की याचं जे रूफ आहे ते जनरली सेमी सर्क्युलर आहे बस. आणि ते जे रूफ आहे सर्वात अगोदर त्याच्यामध्ये पीव्हीसी पाईप जे आहे त्याला बेंड केलं जातं किंवा गॅल्वनाइज पाईप पण कधी आपण वापरू शकतो. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. आता जिओथिक आर्च ग्रीन हाऊस म्हणजे काय असतं, बघा हे क्विनोसेट जे ग्रीन हाऊस आहे याचं थोडंसं मोडिफिकेशन आहे. याच्यामध्ये काय असतं की हे पण असं सेमी सर्क्युलर आपण बघितलं आहे क्विनोसेटमध्ये,
पण ज्योथिक आर्च ग्रीन हाऊसमध्ये काय असतं की हे थोडंसं वर असं असतं, सेमी सर्क्युलर नसतं आहे. हे काय असतं, रूफ जे आहे ना त्याला पॉइंटेड आर्क शेप तुम्हाला दिसेल बघा. हा पॉइंटेड शेप तुम्हाला रूफचं तुम्हाला बाहेर दिसेल. हे मोडिफाईड आहे, मोडिफिकेशन आहे कशाचं, क्विनोसेट ग्रीन हाऊसचं हे मोडिफिकेशन आहे. आणि तुम्हाला याचा रूफ जो आहे तो पॉइंटेड आर्क शेपचा दिसेल. याच्यामध्ये काय होतं की प्रिव्हेंट अक्युमुलेशन ऑफ द रेन वॉटर अँड द स्नो. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं की रेन वॉटरचं जे अक्युमुलेशन आहे ते तुम्हाला कमी दिसेल. आता तुम्ही बघा बर्फाच्या प्रदेशात जे घरं आहे ते जनरली असं असतात. असे घरं तुम्हाला दिसतात का, एकदम नाही. आपण तुम्ही बघू शकता की आपल्याकडं जो मिडल इंडिया आहे तिथं तुम्हाला असे घरं दिसतील, पण बर्फाच्या प्रदेशात तुम्हाला नेहमी असे घरं दिसतील. म्हणजे ते क्रिसमस ट्री बघितलं ना तुम्ही त्या टाईपचे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याचप्रमाणे काय होतं की बर्फाच्या प्रदेशात काय होतं की बर्फ पडलं याच्यावर, तर हे बर्फ जे आहे ते जनरली स्नोफॉल, तर याच्यावरनं काय होतं की स्लँटिंग असल्यामुळं ते लगेच खाली पडू शकतं. म्हणून काय असतं की अशा ठिकाणी जिथं पाऊस खूप जास्त पडतो तर अशा ठिकाणी ज्योथिक आर्क ग्रीन हाऊस जो आहे तो जनरली आपण कन्स्ट्रक्ट केलेला खूप जास्त बेटर असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. कारण की याचा जो पॉइंटेड आर्क शेप तुम्हाला दिसेल याच्यामध्ये प्रिव्हेंट अक्युमुलेशन होतं रेन वॉटरचं आणि स्नोचं. याच्यामध्ये काय होतं की मोर साईट प्रोव्हाइड मोर साईट हाईट अँड द बेटर व्हेंटिलेशन दॅन द कोनसेट टाईप. म्हणजे बघा याच्यामध्ये काय असतं ना की हाईट खूप जास्त असते, त्याच्यामुळं व्हेंटिलेशनचे जे चान्सेस आहेत बघा. आता कोनसेटमध्ये जी हाईट आहे ती जनरली कमी असते, हाईट जी आहे ती कमी आहे बरोबर. जेवढी जास्त हाईट ना तेवढी जास्त व्हेंटिलेशन किंवा लाईट पेनिट्रेशनचे चान्सेस जास्त आहे. जेवढी हाईट कमी तेवढी जास्त लाईट पेनिट्रेशन कमी. पण याच्यामध्ये काय असतं की हाईट जास्त असल्यामुळं कोनसेटच्या पेक्षा याची हाईट जास्त आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जे लाईटचं पेनिट्रेशन आहे ते पण जास्त आहे. आणि जनरली हे कुठं सुटेबल आहे मी तुम्हाला सांगितलं की पॉइंटेड असल्यामुळं होतं काय की हे अशा ठिकाणी युटिलाइज केलं जातं जिथं हेवी रेनफॉल पडतो, म्हणून त्याला आपण काय केलेलं आहे, पॉइंटेड केलेलं आहे त्याच्या रूफला. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. हे काय ज्योथिक आर्क ग्रीन हाऊस आहे. ठीक आहे, आपण पहिलं बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ द ग्रीन हाऊस ऑन द बेसिस ऑफ शेप आणि डिझाईन. आता आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ग्रीन हाऊस ऑन द बेसिस ऑफ द कन्स्ट्रक्शन मटेरियल. आता जनरली होतं काय की कोणतं कन्स्ट्रक्शन मटेरियल तुम्ही वापरलेलं आहे ग्रीन हाऊस बांधताना, आपण त्याच्यामध्ये PVC पाईप वगैरे काही वापरू शकतो. ठीक आहे, आता बघा वुडन फ्रेम ग्रीन हाऊस, हे बघा तुम्ही बघू शकता. हे जे ग्रीन हाऊसचा जो ढाचा आहे तो जनरली लाकडानं बनलेला असतो, त्याला आपण वुडन फ्रेम ग्रीन हाऊस असं म्हणतो. याचे बीम्स बघा लाकडानं बनलेले आहेत. आता जनरली याची जी कॉस्ट आहे ती लो इनिशियल कॉस्ट आहे, सुरुवातीची कॉस्ट याची खूप कमी आहे आणि कन्स्ट्रक्शन करायला पण खूप इझी आहे. पण याचा प्रॉब्लेम काय आहे ना की शॉर्ट लाईफ स्पॅन आहे. याच्यावर टर्माइटचा जर अटॅक झाला की ग्रीन हाऊस पूर्ण गंडलं असं समजून घ्या तुम्ही बघा. पण आता जनरली काय की जर तुम्हाला टेम्पररी जर ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि स्मॉल स्केल पर्पज जर तुम्हाला लार्ज स्केलवर नाही करायचं आहे, स्मॉल स्केलवर जर तुमचा प्लॅन असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही वुडन फ्रेम ग्रीन हाऊस जे आहे ते जनरली यूज करू शकता. ठीक आहे, नंतर पाईप फ्रेम ग्रीन हाऊस बघा. हा जो पाईप फ्रेम ग्रीन हाऊस जो आहे तो कधी कधी काय होतं की गॅल्वनाइज आयरननं तो बनलेला असतो किंवा स्टील पाईपनं तो जनरली बनलेला असतो. याच्यामध्ये काय असतं की हे जे पाईप्स तुम्हाला दिसतात हे एकदम स्ट्रॉंग असतात, ड्युरेबल असतात आणि जनरली कोरोजन रेजिस्टंट हे पाईप तुम्हाला दिसतील. ठीक आहे, जनरली लार्ज स्केल किंवा कमर्शियल स्केलवर जर तुम्हाला ग्रीन हाऊस जर कन्स्ट्रक्ट जर करायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही पाईप फ्रेम ग्रीन हाऊस जे आहे ते ॲज अ कन्स्ट्रक्टिंग मटेरियल जे आहे ते तुम्ही युटिलाइज करू शकता. आता जनरली लो कॉस्ट आणि मीडियम कॉस्ट स्ट्रक्चर, जनरली याची जी कॉस्ट आहे ती कधी कधी लो पण असते किंवा मीडियम पण असते, खूप जास्त नाही. लो टू मीडियम कॉस्ट जनरली तुम्हाला याचे लागते. पण तुम्ही जर प्लास्टिकचा पाईप पण याच्यामध्ये युटिलाइज करू शकता. ठीक आहे, PVC पाईप आपण म्हणतो याला. आता बघा ट्रस फ्रेम ग्रीन हाऊस बघा. आता मोठमोठे काय असतात की जनरली ब्रिज जे असतात ते मोठ्या आयरन किंवा मोठे रॉड्स जे असतात ठीक आहे त्यानं बनलेले असतात. हे बघा मोठे अँगल्स जे आहेत त्याने बनलेले असतात. अशा प्रकारे याला आपण काय म्हणतो, फ्रेम इज मेड अप ऑफ द स्टील ट्रसेस. हे बघा हे काय, हे छोटे रॉड्स आहे पण हे काय ट्रस म्हणजे काय, मोठे अँगल, मोठे पाईप, म्हणजे बाहेरचा जो खांबा असतो ना त्या साईजचे हे ट्रस असतात. ठीक आहे, त्या साईजचे असतात, त्यालाच आपण काय म्हणतो ट्रसेस असं म्हणतो. हे स्टीलचे जनरली असतात. याच्यामध्ये जनरली काय होतं की लार्ज आणि हायटेक कमर्शियल ग्रीन हाऊस तुम्ही करू शकता. याच्यामध्ये स्ट्रेंथ जे आहे याची हाय आणि लॉंग सर्व्हिस लाईफ आहे, म्हणजे खूप जास्त काळासाठी हे टिकू शकतं. याच्यामध्ये इनिशियल कॉस्ट काय आहे, खूप जास्त
असते. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. हा याचा मेजर डिसएडव्हान्टेज आहे. आता बघा, आपण अगोदर काय बघितलं होतं, क्लासिफिकेशन ऑफ द ग्रीन हाऊस बेस ऑन द कन्स्ट्रक्शन मटेरियल. आता आपल्याला काय बघायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ द ग्रीन हाऊस बेस ऑन द कव्हरिंग मटेरियल. आता आपण याचा ढाचा बनवलाय, ढाचा लाकडानं बनवलाय, पाईपनं बनवलाय, ट्रसनं बनवलाय, वेगवेगळ्या मटेरियलनं बनवलाय. पण याच्यावर कव्हर करण्यासाठी आपल्याला आता ट्रान्सपरंट मटेरियल यूज करायचं आहे. तर तुम्ही ट्रान्सपरंट मटेरियल ग्लास पण यूज करू शकता. जर तुम्ही ग्लास ॲज अ कव्हरिंग मटेरियल यूज करत असेल त्याला आपण ग्लास ग्रीन हाऊस पण म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. एक ट्रॅडिशनल स्ट्रक्चर आहे, म्हणजे जुन्या काळात अगोदर पहिले ग्लासच यूज करायचे, नंतर ते पॉलिव्हिनाइल क्लोराईडच्या त्याच्या शीट्स आल्यात. ठीक आहे, आता त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय, एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्लासचा कॅरेक्टरिस्टिक तुम्ही बघितलं असाल, आपण भिंग घेतो, ते सूर्याच्या दिशेनं करतो, खाली पेपर ठेवतो किंवा माचीस ठेवतो आणि ते भिंग एक सोबत आपण त्या पेपरवर पाडतो आणि तो लाईट जो कागद आहे तो जळायला सुरुवात होते. म्हणजे काय असतं की या लाईटचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज काय, की नियरली अबाउट या ग्रीन हाऊसमध्ये सर्वात जास्त लाईट जे आहे ते जनरली ट्रान्समिट करायचं काम करतो. आता प्लास्टिकच्या शीटचा डिसएडव्हान्टेज काय, की काही प्रमाणात जर लाईट आली तर ती लाईट जी आहे तो रिफ्लेक्ट बॅक करतो. पण याचा काय ॲडव्हान्टेज आहे, की लाईट जी आहे ती नियरली अबाउट 80 to 85% जी लाईट आहे ती कम्प्लिटली ग्रीन हाऊसमध्ये जनरली ट्रान्समिट होत असते. दुसऱ्याचा ॲडव्हान्टेज काय, की 20 ते 25 वर्षापर्यंत हे चालू शकतं. आता पॉलिथिन शीट काय असतात, ते डॅमेज होऊ शकतात. ठीक आहे, एक्सलंट थर्मल इन्सुलेशन म्हणजे काय, की एकदा का लाईट आत आली तर ती बाहेर जात नाही. म्हणजे काय, की इन्सुलेशन. आता तुम्ही बघा, इन्सुलेटिंग बॉटल असतात किंवा थर्मस आपण त्याला म्हणतो. अशा बॉटलमध्ये जर आपण चहा टाकला आणि तो चहा संध्याकाळपर्यंत जरी राहिला तरी तो गरमच राहतो. किंवा बॉटलमध्ये जर इन्सुलेटिंग बॉटलमध्ये जर तुम्ही पाणी टाकलं आणि ते संध्याकाळपर्यंत जसं राहिलं तर ते तसंच राहतं. म्हणजे काय, की आतलं जे वातावरण आहे किंवा आतलं जे टेम्परेचर आहे ते बाहेर जनरली ते ट्रान्सफर करत नाही. म्हणजे काय, की हा एक इन्सुलेशन म्हणून काम करतो. ठीक आहे, हा बेटर इन्सुलेटिंग मटेरियल आहे. म्हणजे आत जर हीट आली तर ती हीट बाहेर जी आहे ते जनरली ट्रान्समिट करायचं काम करत नाही. पहिलं बघा, याचं सर्वात जास्त कॅरेक्टरिस्टिक काय, की हीट किंवा लाईट ट्रान्समिशन जे आहे ते 85 to 90% लाईट ट्रान्समिशन करते. लॉंग सर्व्हिस लाईफ यायची आणि 20 ते 25 वर्षापर्यंत असते. एक्सलंट थर्मल इन्सुलेशन तुम्हाला दिसेल. ॲडव्हान्टेजेस बघा, युनिफॉर्म लाईट डिस्ट्रीब्युशन आहे, सुटेबल फॉर प्रिसाइज एन्व्हायरमेंटल कंट्रोल, आयडियल फॉर रिसर्च अँड हाय व्हॅल्यू क्रॉप कल्टिवेशन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जास्त लाईट ट्रान्समिशन होण्याची गरज कुठं आहे मला सांगा, की अशा ठिकाणी का जिथं टेम्परेचर जास्त असणार आहे, का अशा ठिकाणी जिथं टेम्परेचर कमी असणार आहे. ऑब्विसली तुमचं लाईट ट्रान्समिशन, ठीक आहे, जर तुम्हाला जास्त करायचं असेल म्हणजे काय, की तिथं जर टेम्परेचर कमी आहे म्हणूनच तिथं लाईटचं ट्रान्समिशन तुम्हाला जास्त पाहिजेत ना. तर म्हणून अशा ठिकाणी टेम्परेट रिजनमध्ये, टेम्परेट रिजन म्हणजे काय, की बर्फाचा प्रदेश किंवा जिथं टेम्परेचर खूप कमी आहे, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही कव्हरिंग मटेरियल जे आहे ते तुम्ही ग्लास तिथे यूज केला पाहिजे. म्हणजे लाईट ट्रान्समिशन जे आहे ते जास्त होईल आणि लाईट ट्रान्समिशन जर जास्त झालं तर आतमध्ये खूप जास्त हीट ॲक्युमुलेट होईल आणि हीट ॲक्युमुलेट झाल्यामुळं काय होईल, की बाहेरचं तापमान आणि आतलं तापमान हे कम्प्लिटली वेगळं असेल आणि प्लांटची ऑप्टिमम किंवा चांगली बेटर ग्रोथ होऊ शकते. ठीक आहे, लक्षात ठेवा. याचे लिमिटेशन काय, की ग्लास जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची इनिशियल कॉस्ट जी आहे ना ती खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट काय, की हेवी स्ट्रक्चर रिक्वायरिंग द स्ट्रॉंग फाउंडेशन. आता जनरली काय असतं, की पॉलिव्हिनाइल क्लोराईडचे शीट्स जे असतात त्या जनरली लाईट वेट असतात, बरोबर. पण तुम्ही ग्लासेस बघा, त्याचं वेट खूप जास्त आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, की जर तुमचं हेवी कव्हरिंग मटेरियल किंवा लाईट असं म्हणजे जड कव्हरिंग मटेरियल जर या स्ट्रक्चरवर बसत असेल तर याचं फाउंडेशन जे आहे ते पण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय, रिस्क आहे याच्यामध्ये. रिस्कचा प्रॉब्लेम काय, जर हा काच तुटला तर ब्रेकेज होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. हाय मेंटेनन्स आहे. ठीक आहे, कारण की याला धूळ पण याच्यावर लवकर लवकर बसते म्हणून याला क्लीन पण तुम्हाला करावं लागतं. म्हणजे काय, की हाय मेंटेनन्स आहे याचा आणि जनरली टेम्परेट कंट्रीजमध्ये जनरली यूज केला जातं रिसर्च पर्पजमध्ये. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता प्लास्टिक फिल्म ग्रीन हाऊस आहे. प्लास्टिक फिल्म ग्रीन हाऊस काय असतं, की हे तुम्ही बघू शकता, ह्या प्लास्टिक दिसतील तुम्हाला. आता फ्लेक्झिबल प्लास्टिक फिल्म जनरली याच्यामध्ये यूज करतात ज्या पॉलिइथिलीननं बनलेल्या असतात. आता कॉमन प्लास्टिक फिल्म कोणकोणत्या यूज केल्या जातात, याच्यामध्ये लो डेन्सिटी पॉलिइथिलीन यूज केल्या जाते, लिनियर लो डेन्सिटी पॉलिइथिलीन यूज केल्या जाते, यूव्ही स्टॅबिलाइज पॉलिइथिलीन यूज केल्या जाते आणि इथायलिन विनाइल ॲसिटेट फिल्म ही यूज केल्या जाते. याचं कॅरेक्टरिस्टिक काय, याच्यामध्ये 80 ते 88% लाईटचं ट्रान्समिशन होते. आता तुम्ही ग्लास कव्हरिंग ग्रीन हाऊसमध्ये बघा 85 ते 90 होते, याच्यामध्ये थोडंसं कमी आहे. किती आहे, 80 ते 88% लाईट ट्रान्समिशन होते. याचा लाईफ स्पॅन जो आहे तो 2 ते 5 वर्ष आहे आणि ग्लासमध्ये बघा तुम्ही त्याचा लाईफ स्पॅन 25
वर्षापर्यंतचा लाईफ स्पॅन आहे. आता लाईट वेट आहे, इझी आहे इन्स्टॉलेशन करण्यासाठी, हे याचं चांगलं कॅरेक्टरिस्टिक आहे. दुसरं तुम्ही बघू शकता याचा ॲडव्हान्टेजेस काय, की याची जी कॉस्ट आहे जनरली ती लो असते, इकॉनॉमिकल आहे, जनरली ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजनमध्ये हे जनरली सुटेबल आहे, कारण की तिथं तुम्हाला टेम्परेचरचं काही लागणार नाही जास्त, कारण की ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजनमध्ये थोडंसं ऑप्टिमम टेम्परेचर असतं. दुसरी गोष्ट काय, जनरली जर त्या शीट जर डॅमेज झाल्या तर तुम्ही रिप्लेसमेंटसाठी इझी आहे, पण जर वरून जर कव्हरिंग मटेरियल जर ग्लास असेल त्याला रिप्लेसमेंटसाठी कॉस्ट पण जास्त असणार, ठीक आहे, आणि रिप्लेस करण्यासाठी पण अवघड आहे, बरोबर ना. ठीक आहे, पण शीट असेल ना तर त्याला तुम्ही लगेच रिप्लेस करू शकता, ठीक आहे, हे याचा ॲडव्हान्टेज आहे. आणि याचं लिमिटेशन काय आहे ना, की याची जी ड्युरेबिलिटी आहे ती थोडी कमी आहे, म्हणजे 2 ते 5 वर्ष असल्यामुळं, म्हणून त्याला आपण फ्रिक्वेंटली त्याला 5-5 वर्षांना आपल्याला त्याला काय करावं लागते, रिप्लेस करावं लागते. याच्यामध्ये लोअर इन्सुलेशन कॅपॅसिटी, लोअर इन्सुलेशन कॅपॅसिटी म्हणजे काय असतं, की जर सपोज काही सनलाईट जर आत आले तर याच्यामधून काही सनलाईट आहे ते परत बॅक जाऊ शकता, म्हणजे काय की हीट जे आहे ते परत बॅक जाऊ शकते, हे याचं मेजर डिसॲडव्हान्टेजेस आहे किंवा लिमिटेशन आपण याला म्हणू शकतो. रिक्वायर पिरियॉडिक रिप्लेसमेंट म्हणजे काय की 3-3 वर्षांना तुम्हाला याला बदलावं लागतं, ठीक आहे. आता मोस्ट कॉमनली यूज कुठं, कमर्शियल व्हेजिटेबल, जर तुम्हाला कमर्शियल लेवलवर व्हेजिटेबलचं प्रोडक्शन करायचं आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही यूज करू शकता, किंवा फ्लावर किंवा नर्सरी जर तुम्हाला करायची आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही यूज करू शकता. आता बघा रिजिड प्लास्टिक ग्रीन हाऊस, रिजिड प्लास्टिक ग्रीन हाऊस जे आहे ना ते हार्ड प्लास्टिक शीटनं बनलेलं असतं आणि पॉलिकार्बोनेट किंवा ॲक्रायलिक पॅनल्सनं ते बनलेलं असतं. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, या ज्या शीट्स आहे हे बघा, या अशा वाइंड अप झालेल्या असतात, एकदम फ्लेक्झिबल असतात, पण काही शीट्स जे असतात बघा तुम्ही, काही जे प्लास्टिकचे पत्र असतात घरावर, ठीक आहे, त्या टाईपमध्ये जनरली ह्या शीट्स असतात, याला आपण रिजिड प्लास्टिक ग्रीन हाऊस पण याला म्हणतो आपण. त्या पॉलिकार्बोनेट किंवा ॲक्रायलिक पॅनल्सने जनरली बनलेल्या असतात. याच्यामध्ये कोणतं मटेरियल यूज करतात तर पॉलिकार्बोनेट शीट्स याच्यामध्ये यूज करतात, ॲक्रायलिक शीट्स याच्यामध्ये यूज करतात, फायबर ग्लासेस रेनफोर्स प्लास्टिक याच्यामध्ये यूज करतात. म्हणजे फायबर ग्लास रेनफोर्स प्लास्टिक म्हणजे काय, की तुमचा जो चष्मा असतो, तुमचा जो स्पेक्ट्स आहे, त्याला जे प्लास्टिकचे किंवा फायबरचे ग्लासेस असतात त्याचप्रमाणे या ग्रीन हाऊसवर सुद्धा तशा प्रकारचे ग्लासेस जनरली कव्हरिंग मटेरियल म्हणून आपण युटिलाइज करतो. याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे ना, की याच्यामध्ये जे लाईटचं जे ट्रान्समिशन आहे ते थोडंसं कमी आहे. बघा लाईटचं ट्रान्समिशन ग्लासेसमध्ये जास्त होतं, नंतर प्लास्टिकमध्ये कमी आलं थोडंसं, नंतर रिजिड प्लास्टिकमध्ये खूपच जास्त कमी आहे, ठीक आहे. लाईटचं ट्रान्समिशन 75 ते 85% पर्यंत, आणि लाईफ स्पॅन जो आहे याचा थोडा चांगला लाईफ स्पॅन आहे, 10 ते 15 वर्षापर्यंतचा लाईफ स्पॅन आहे, आणि हाय इम्पॅक्ट रेजिस्टंट आहे हा, ठीक आहे ना. ते ॲडव्हान्टेजेस बघा, की बेटर इन्सुलेशन आहे प्लास्टिक फिल्मपेक्षा, म्हणजे इन्सुलेशन याचं खूप चांगलं आहे, लाईट वेट आहे कम्पेअर टू ग्लास, ठीक आहे, रेजिस्टंट टू हेल, ठीक आहे, वाइंड आणि ब्रेकेज. हेल रेजिस्टंट म्हणजे काय, की गारा ज्या असतात, गार तुम्हाला माहिती आहे ना, गारगोटी किंवा गार, ज्या बर्फाच्या गारा पडतात आकाशातनं, ठीक आहे, त्याला आपण हेल असं म्हणतो. आता काचेवर जर त्या पडल्या तर त्या काच जो आहे तो ब्रेक होऊ शकतो. दुसरी गोष्ट काय, की प्लास्टिकवर जर पडल्या तर प्लास्टिक फाटू शकते, पण या प्लास्टिकच्या शीट ज्या आहेत ह्या एकदम रिजिड असतात, पत्र्यासारख्या असतात, याच्यावर जर पडला तर ते डॅमेज होऊ शकत नाही, म्हणजे रेजिस्ट करू शकतात की हेलला, ठीक आहे, वाइंडला आणि ब्रेकेजला. लिमिटेशन काय आहे, की याची इनिशियल कॉस्ट आहे ना ती खूप जास्त आहे प्लास्टिकपेक्षा, पण ऑब्विसली ग्लासपेक्षा इनिशियल याची जी कॉस्ट आहे ती कमीच आहे. याच्यामध्ये काय की स्लाईट रिडक्शन होतं लाईट ट्रान्समिशनचं ओव्हर द टाईम. दुसरी गोष्ट काय, तुम्ही बघा तुमचा चष्मा जो आहे ना, तुम्ही जर स्पेक्ट्स घेतला असाल, पहिले त्याचे फायबर ग्लास तुम्हाला क्लीन दिसेल, आणि कालांतरानं थोडंसं ते डॅमेज व्हायला सुरुवात होते, त्याच्यावर तुम्हाला रेषा वगैरे स्क्रॅचेस तुम्हाला दिसतील. त्याचप्रमाणे याचं सुद्धा असं आहे की याच्यामध्ये लाईट ट्रान्समिशन जे आहे ते काळानुसार ते काय होतं, त्याच्यामध्ये स्लाइटली रिडक्शन होतं. आता हे सुटेबल कुठं आहे, मीडियम टू हायटेक कमर्शियल जिथे ग्रीन हाऊस आहे अशा ठिकाणी जनरली ते सुटेबल आहे, आणि जिथे हार्श वेदर आहे, जिथे गारासुद्धा पडू शकतात, ठीक आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्ही हे रिजिड प्लास्टिक ग्रीन हाऊस जे आहे ते युटिलाइज करू शकता, ठीक आहे. आता बघायचं आहे आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ द ग्रीन हाऊस बेस ऑन द एन्व्हायरमेंटल कंट्रोल. आता एक सिंपल गोष्ट आहे की नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस. नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस म्हणजे काय, आता जर व्हेंटिलेशन जर प्रॉपर असेल तर याच्यामध्ये फॅन लावायची गरज आहे का, नाही, याला आपण काय म्हणतो नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस. जर व्हेंटिलेशन प्रॉपर आहे, जर फॅन लावला नाही, म्हणजे काय की त्याची कॉस्ट जी आहे ती काय होईल, कमी होईल, म्हणजे काय की याला लो कॉस्ट ग्रीन हाऊस सुद्धा आपण म्हणतो.
याच्यामध्ये काय असतं की व्हेंटिलेशनचा जो सोर्स आहे तो कसा आहे, नॅचरल आहे, नॅचरली एअर आत मूव्ह होते. दुसरी गोष्ट काय की याच्यामध्ये साईड वेंट किंवा रूफ वेंट सुद्धा तुम्हाला दिसतं. हे जे दिसतं ना तुम्हाला साईड वेंट किंवा रूफ वेंट सुद्धा आपण म्हणतो. याच्यामध्ये नो हिटिंग और कूलिंग सिस्टम, कोणत्याही प्रकारची आर्टिफिशियल हिटिंग किंवा कूलिंग सिस्टम याच्यामध्ये लावलेली नसते. मग एक गोष्ट विचार करा की एकदम नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस आहे, मग याची कॉस्ट जी आहे ती पण कशी असणार आहे, ऑपरेटिंग कॉस्ट लो असणार आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर काय याच्यामध्ये हे जनरली ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल रिजनमध्ये बेस्ट आहे. ठीक आहे, सुटेबल आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता पार्शियली कंट्रोल ग्रीन हाऊस म्हणजे काय, याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आपण काय करतो की ग्रीन हाऊसमधलं जे टेम्परेचर आहे काही एक्सटेंटपर्यंत आपण जनरली त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये नॅचरल व्हेंटिलेशन सिस्टीम सुद्धा आहे आणि आर्टिफिशियली सुद्धा याच्यामध्ये 1-2 फॅन लावलेले असतात. ठीक आहे, याला आपण पार्शियली कंट्रोल ग्रीन हाऊस पण म्हणतोय. हे मीडियम कॉस्ट ग्रीन हाऊस आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. पार्शियली कंट्रोल युझिंग द मेकॅनिकल सिस्टम. ठीक आहे, इक्विप विथ एक्झॉस्ट फॅन्स. ठीक आहे, कूलिंग पॅड्स अँड फॉगर्स. तुम्ही बघितलं असेल जर टेम्परेचर जर बाहेरचं वाढलेलं असेल आणि आतलं टेम्परेचरला जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर या इथं फॉगरच्या म्हणजे पाईपाच्या छोट्या छोट्या नळ्या असतात. हे काय करतात, पाण्याला असं स्प्रिंकल करतात. तुम्ही बघा, तुम्हाला फेसवॉश करताना तुम्ही जर कधी मेन्स पार्लरमध्ये गेला असाल ते फेसवॉश करतात तर तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या हेअर्सवर ते वॉटर जे आहे ते ड्रिझल करतात, बरोबर ना. किंवा तुम्ही बघा सॅनिटायझर हातावर टाकताना ते दाबलं की ते फवारा उडायचा, बरोबर ना. त्याच प्रकारे हे इथे फॉगर असतात. हे फॉगर काय करतात, लो ड्रॉप्स जे असतात एकदम बारीक बारीक ड्रॉप्स ते जनरली काय करतात वातावरणामध्ये स्प्रे करतात. त्याच्यामुळे काय होतं की इथलं टेम्परेचर जे आहे ते कमी होऊ शकतं. म्हणजे याला पार्शियली कंट्रोल म्हणजे काय की याच्यामध्ये एक्झॉस्ट फॅन आहे, कूलिंग फॅट्स आहे, फॉगर्स आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिक गोष्टी याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये बेटर रेग्युलेशन आपण टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचं करू शकतो. याच्यामध्ये मॉडरेट इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे खूप कमी बी नाही आणि खूप जास्त बी नाही. याच्यामध्ये एनर्जी लागते. आता फॉगर जर तुम्हाला चालवायचं आहे तर तुम्हाला मोटर लागेल, एनर्जी लागेल. ठीक आहे, आता कमर्शियल क्रॉप प्रोडक्शन जर तुम्हाला करायचं आहे तर अशा कंडिशनमध्ये पार्शियली कंट्रोल ग्रीन हाऊस आहे, हे पण बेटर आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता फुल्ली कंट्रोल ग्रीन हाऊस, याला हायटेक ग्रीन हाऊस पण म्हणतो. आता पुणे साईडला किंवा मंचर साईडला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल फुल्ली कंट्रोल ग्रीन हाऊस काय असतात. आता याच्यामध्ये सगळं काय असतं, याच्यामध्ये तुम्ही CO2 बाहेरचा CO2 जर 100 असेल, बाहेरचा CO2 जर 50 असेल, आतला CO2 तुम्ही 80 पर्यंत सुद्धा नेऊ शकता. म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट इथं आर्टिफिशियली कंट्रोल केल्या जाते. इथं लाईट बी आत कंट्रोल केलं जातं, इथे ह्युमिडिटी सुद्धा आत कंट्रोल केलं जातं, इथे टेम्परेचर सुद्धा कंट्रोल केलं जातं, बाहेर काही असू द्या. ठीक आहे, म्हणजे ही जी ग्रीन हाऊस आहे हे कम्प्लिटली इक्विप असतं. ठीक आहे, कसं असतं, कम्प्लिटली इक्विप असतं. ठीक आहे, म्हणजे कम्प्लिटली इक्विपमेंट्स त्याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये ऑटोमॅटिक रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर, ह्युमिडिटी, कार्बन डायऑक्साईड आणि लाईट. याच्यामध्ये ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. तो काय करतो की रिकग्नाइज करतो आता टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअस आहे. आता टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे, पण या क्रॉपला काय किती लागतं, 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय की तो टेम्परेचरला रिकग्नाइज करतो, टेम्परेचरला सेन्स करतो आणि टेम्परेचर कसं वाढवलं जाईल ते तो बघतो. मग टेम्परेचर कसं वाढवलं जाईल, याच्यात जर त्यांनी फॉगर लावलेलं असेल तर फॉगर बंद करायचा, लाईट काय करायचं, लाईट ऑटोमॅटिकली ऑन होतील. मग अशा हे जे आहे ना, ह्या हायटेक ज्या कंट्रोल जे ग्रीन हाऊस असतात, ऑटोमॅटेड ग्रीन हाऊस, अशा तिथं या सगळे इक्विप असतात. म्हणजे सगळे इक्विपमेंट्स तिथे जनरली असतात. ठीक आहे, याच्यामध्ये कॉम्प्युटराइज सेन्सर बेस सिस्टीम आहे. म्हणजे काय की बघा, इथं सेन्सर्स लावलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी. ठीक आहे, ह्युमिडिटीचं सेन्सर्स आहे, टेम्परेचरचं सेन्सर्स आहे. हे टेम्परेचर ह्युमिडिटी सेन्सर्स काय करतील, ते टेम्परेचर आणि ह्युमिडिटीला सेन्स करतील आणि जे सेन्स केलेलं टेम्परेचर जे आहे ते काय करतील, ते कॉम्प्युटरला सेंड करतील. कळालं, म्हणजे काय की सगळ्या गोष्टी कॉम्प्युटराइज सेन्सर बेस्ड सिस्टीम असते याच्यामध्ये हाय प्रोडक्टिव्हिटी आणि तुम्हाला क्वालिटी आउटपुट तुम्हाला दिसेल. ऑब्विसली आता सगळ्या इक्विप असल्यामुळे काय होईल की याची प्रोडक्टिव्हिटी पण जास्त असणार आहे. पण याचा प्रॉब्लेम काय आहे ना की याच्यामध्ये तुम्हाला जर हे चालू करायचं आहे, याची जी हाय कॅपिटल म्हणजे सुरुवातीला पैसे पण खूप जास्त लागणार आणि याची ऑपरेटिंग कॉस्ट पण जास्त आहे. कारण की याच्यामध्ये सेन्सर्स आणि कॉम्प्युटराइज जर हे असतील तर याची ऑपरेटिंग कॉस्ट पण ऑब्विसली जास्त असणार आहे. आता जनरली हे जे आहे हे जनरली रिसर्च किंवा हाय व्हॅल्यू जे क्रॉप असतात, हाय व्हॅल्यू क्रॉप कोणते असतात किंवा चंदनाचे रोपं जे असतात, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही हे फुल्ली कंट्रोल ग्रीन हाऊस जे आहे ते जनरली युटिलाइज करू शकता. ठीक आहे, चला थँक्यू. आपलं एवढं झालं आहे ग्रीन हाऊस आणि ग्रीन हाऊसचे टाईप. हे खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित एकदा परत रिवाईज करा. थोडंसं ओलाटाईल आहे पण केल्याशिवाय दुसरं पण काही ऑप्शन नाही, तुम्हाला परत वाचावंच लागणार आहे. ठीक आहे, चला हॅव अ गुड डे. काही राहिलं जर असेल
तर तुषार सरांना किंवा तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. ठीक आहे, हा माझा कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे, आणि काही राहिले असेल तर त्या टॉपिकचं नाव सांगा, आपण ते कव्हर करूयात. ठीक आहे, चलो बाय, हॅव अ गुड डे, थँक्यू.